नमस्कार मित्रांनो, आज कोरेगाव या ठिकाणी एखादं एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान चालू आहे. त्या मैदानामध्ये तुम्ही बघताय वाझर तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणाहून एक नंदी पाळण्यासाठी आलेला आहे. त्याच्या नंदीसोबत त्यांची टीम आहे. नमस्कार दादा. काय तुमचं नाव? विशाल शिरतोडे यांचं नाव आहे. आपले चुलत भावच आहेत बरं का. आणि प्रत्येक या नंदीसोबत कायम एकनिष्ठ आहेत. प्रत्येक ड्रायव्हर एकनिष्ठ असतात. तसेच या वाझरच्या नाव काय याचं? बवाल या नंदीसोबत कायम असतात. नंदी हारो नंदी जितो कायम त्याच्यासोबत असतात. काय सांगाल, आज कोरेगाव मैदानामध्ये तुम्ही आलेला होता, नियोजन कसं झालेलं होतं? आज नियोजन मालकाने नियोजन केलेलं होतं. आज जरी गाडी तुमची थोडीशी गटाला मी बघितले, गटाला थोडासा पराभव जरी झाला असेल तरी त्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ज्या शर्यती होत्या त्या शर्यतीमध्ये कायम हा गुलालामध्ये असतो. खूप रेकॉर्ड मोठा आहे आणि पब्लिकचा बेताज बादशाह म्हटलं तरी काय हरकत नाही. चारी खांदी पळतो ना, एकच पब्लिकनेच पळतो असं त्यांचं म्हणणं आहे. बघूया, कारण की कसं होतंय, अंधारातील बैल असतात त्यांना एवढं पहिरं कोण देत नाही. परंतु हा बवाल जो आहे तो वाझरकरांचा, तुम्ही प्रत्येक मैदान बघता वाझरचं नाव या मैदानामध्ये कुठं मैदान असू दे त्या मैदानामध्ये वाझरचं नाव या बैलाने केलेलं आहे. आणि त्याच्यावरती ड्रायव्हर आहेत विशाल ड्रायव्हर. हे काय सांगाल, काय बवालची खासियत काय, कसा पळतो नक्की? बैल चांगला पळतो, खालण्यावरनं एकसारखा बैल पळतो. त्याचं म्हणजे काय त्याचं असं काय माहिती नाही त्याला, स्पीड कुठनं वाढतं जास्त? तळात गाडी काढतो, खालून निम्म्यातनं गाडी ते ओढतो जाम तोंडाला. होय, तळ पण आहे त्याला, खाली वर पण पळतो. निकालाला हावराय म्हणायला निकालाला. आता त्याचं मार्का दिसत नाही, काय नाही. खूप लय भारी म्हणजे बघा, शांत एकदम बैल, पण पळताना रागीट स्वभाव. त्याला जोट्या खाली घेतला की तो लय रागीट होतोय, जवळून देत नाही माणसं. तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्या मैदानात ही गाडी चालवली याची? सांगोल्यात हाणलाय, अमरापुरात हाणलाय, भरपूर ठिकाणी. सच्चेगावमध्ये 1 नंबर केलेला, काल्यात 1 नंबर केलेला. सच्चेगावचं जे मैदान होतं, काल्याचं मैदान जे होते, त्या मैदानात या बवालने वाझरगावचं सांगली जिल्ह्याचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केले. परंतु विषय काय होतोय, तर टॉपचे पैरे मिळणार. आणि जर टॉपचे पैरे जर मिळाले 100% कुठल्याही टॉपच्या नंदीला हरवण्याची धमक या बवालमध्ये आहे. बवालचे कोणाच्या नावाने पळतं बवाल मैदानामध्ये? रणजित फौजी वाझर यांच्या नावाने आपल्याला जो वाझरकरांचा बवाल आहे तो मैदानामध्ये पळताना दिसतो. वाझर जे गाव आहे ते नक्की एक्झॅक्ट कुठे आहे मला सांगा नक्की. कसं समजा एखाद्याला तिथं जर जायचं असेल तर कसं जायचं तिथं? समजा एखादा फॅन असतो प्रत्येक बैलाचा, वाझर जवळ, आंधळी वाझर जवळ, वाझर पलूसच्या जवळच आहे. तो साधारणपणे वय काय? 3-3.5 वर्षाचा बैल आहे. 3-3.5 वर्षाचा एक टॉपचा एक नंदी आहे बवाल नावाचा. तो प्रत्येक मैदानामध्ये टॉपच्या स्पीडनं पळतो आणि त्याचे 1 नंबर सुद्धा आहेत. बघूया आता नक्कीच याचं आगामी नियोजन आपल्याला. किरणाप्पाचा जलवा संघ पण पाहावा. आपल्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे किरणाप्पा काळगावकर यांच्या जलवासोबत सुद्धा आपल्याला दिसलाय. हा बवाल याचा आगामी नियोजन कसं असेल आता इथून पुढे? कोणत्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला? काय आता मालकच ठरवणार. महाराष्ट्र केसरीच्या नागठाणमध्ये जे मैदान होतं महाराष्ट्र केसरीचं, त्या मैदानामध्ये आपल्याला बवाल पळताना दिसेल. दादा आणि काय सांगाल? 2 मिनटं याच्या सोबत बवालसोबत एक सहकार्य आहेत. बोला, लाजू नका, बोला. काय सांगाल? काय तुमचं नाव आहे? जय. आडनाव काय? कांबळे. जय कांबळे. काय सांगशील बाळा बवालबद्दल? काय सांगशील, कसा पळतो बवाल? बवाल पळतो खूप. हा जो तुम्हाला दिसतोय, हा काय नाव? जय. आत्ता मैदान 5वडचं झालं, त्या मैदानामध्ये सुट्टी मेकरचं काम करतो तू, बरोबर आहे? पुढं जी बैल धरायला थांबायला लागतं तिथं दिसतो मी. त्या दिवशी त्याची चर्चा केलेली होती. कळंबीचा शंभू तुमचाच आहे ना? तुमच्याच पाहुण्यांचा आहे ना? तिथं तुम्ही म्हटलेला ना की आमच्या पाहुण्यांचाच आहे. ठीक आहे, असो. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मी आपल्या या बवालला. आगामी मैदानामध्ये एक टॉपच्या नियोजनात पळावा आणि चांगल्या गाड्यांना
चांगल्या तुम्ही पहिरा करा, चांगल्या पहिऱ्यामध्ये या आणि गुलालात आपल्याला दिसावं ही गाडी, एवढीच इच्छा आहे. तुम्ही टाईम दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.